होणार, ठीक होणार. वर बघा ना, वर बघा. चाललंय सगळं? काय चाललंय सगळं? सुषमा, ते सयाजीला ठसका लागला, पाणी दिला, ती गेला नाही म्हणून कुकर मारला. हो, हो, बरं वाटलं असेल ना तुला सयाजी? हो, जरा. हो, बरं वाटणारच. कावेरी काळजी घेते ना तुझी, मग तुला बरं वाटणारच लगेच. सुषमा, ते तू घे काळजी याची, माझं काहीच म्हणणं नाहीये. कारण माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त कौतुक तुझंच आहे. कावेरी अशी, कावेरी तशी, कावेरीने अमुक केलं, कावेरीने तमुक केलं. एक बायको म्हणून कावेरी काय काय करते, किती समजूतदार आहे कावेरी. तुझंच गुणगान गात असतो तो कावेरी. ऐक ना, असं काय नाहीये सुषमा. सगळी ना बायको नवऱ्याचा काळजी घेतो आणि तू सयाजीचा काळजी सयाजीची नाही. नाही, मी याची कधीच काळजी नाही करत. अगं, मी फक्त एक चांगली बायको बनायचा प्रयत्न करते, एवढंच. हे पण मला तुझ्या एवढं जमत नाही असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे. असं काही नाहीये सुषमा, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मी गैरसमज करून घेते? या तुम्हा दोघांना इथे एकत्र बघणं हा माझा गैरसमज आहे? मला सांगा, इथे तुम्ही दोघं काय आल? हा माझा गैरसमज आहे. योगायोगाने आलात ना तुम्ही इथे, योगायोगाने भेटलात तुम्ही दोघे, आणि योगायोगाने ह्या कावेरीने तुझी काळजी घेतली. मग या सगळ्या योगायोगात माझा गैरसमज झाला, हो ना? नाही, माझाच गैरसमज झाला, बरोबर आहे. मग सुषमाने ना स्वतःला समजवायचं की हा सगळा गैरसमज आहे, सगळं खोट आहे. कावेरी, मला नाही का जमत तुझ्यासारखं वागायला. आणि लक्षात ठेव, तू या सगळ्या घरच्यांना, तुझ्या घरच्यांना, तुझ्या नवऱ्याला फसवू शकतेस, पण मला नाही. माझ्या आईचं तुझ्या अंगात येणं जरी खरं असलं ना, तरी आता तुम्ही दोघं त्या गोष्टीचं भांडवल करताय. सुषमा, माका बोलूचो अधिकार हा की नाही माहित नाही, पण तू जा बोलतस ता पटत नाही. तू जा समजतस, तू जा बघितलंस ता खोटा नाही. पण तुझी जी समजूत झाली आहे ना, ती पण काही खरी नाही. गप्प बस, तोंड बंद ठेव. तुझ्या सगळ्या शब्दांच्या जाळ्यात ना मी अडकणार नाहीये, कळलं ना? तू या सगळ्याच्या मागे आहेस, तुझ्यामुळे हे दोघं जवळ आले, कळलं? बायगो, कसा समजवू तुका की ही दोघा जण कशातून जातात? ती त्याच्यात पण सगळा सांभाळून घेतात. त्याचा तुझ्यावर प्रेम, आणि ह्या कावेरी ह्या पण तुझा विचार करता. पण येळच अशी हा ना की तुका तुझ्या घोवावर आणि ह्या कावेरीवर विश्वास ठेवूचो लागात. विश्वास? अगं, विश्वास मी तुझ्यावर ठेवून मोठी चूक केली. या घरच्यांवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. तुम्ही सगळे कट रचताय आणि माझ्या नवऱ्याला, माझ्या सयाजीला तुमच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करताय. मला कळतंय, म्हणजे मी एकटी राहीन ना? सुषमा, असं काही समजू नको, मी तुझ्या सोबत आहे. हो, दिसतंय ना ते कोणासोबत असते तू. हे सगळं ना
ही म्हातारी घडवून आणते. वाटतं या म्हातारीच्या मानगुटीवर बसावं आणि याच्यात सुषमा, काय बोलतेस तू? ती मोठी आहे वयाने खूप, आणि ना काही चूक नाहीये तिचा. गैरसमज आहे ना तुला होतो, आणि ना हिच्यामुळे या घरात फक्त चांगलंच होणार आहे. घ्या घ्या, एकमेकांना सांभाळून घ्या तुम्ही, पण मला उद्ध्वस्त करा, माझा संसार उद्ध्वस्त करा. सुषमा, जो संसार उद्ध्वस्त करते ना ती नाही कधी सांभाळत संसार. आणि तुझं हे बिहेवियर आहे, तुझा हे स्वभाव, हे जे काय तू भांडण करते ना, याच्यामुळे ना तुझ्या आयुष्यातच खूप प्रॉब्लेम येणार आहे, खूप कठीण होणार आहे. कदाचित तू तुझ्या नवऱ्याला पण गमावणार. कावेरी, सुषमा, 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 सुषमा. काय गो, एवढ्या खायन काय चाललं? बाजूला हो. हा? काय गो, अंगात भूत इला की काय तुझ्या? सुसल्या गो, सुसल्या. सुषमा, सयाजीराव, सुषमा, ओ सयाजीराव, झाला काय? सयाजीराव, सुषमा, ऐक माझं. ऐका, गेले. गो, 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 थांब, 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 आधी होय, थांब. का सांग, काय झाला काय? तू शांतस म्हणजे नक्कीच काहीतरी केलं असतलस. चिडते मग, गैरसमज झाला, बाकी काय नाही. अगो पण गैरसमज म्हणजे नक्की काय झाला काय? सयाजीला टसका लागला, मी पाणी दिला आणि कुकर मारला. माणुसकी म्हणून केला मी. अगो पण तुका माणूस की जपूची काय गरज होती? घरात काय काय चाललं आता बघतो ना. माणुसकीमुळे अर्ध गैरसमज होते. आणि प्लीज तुम्ही चुकीचं नको अर्थ काढू. मी चुकीचो अर्थ काढतोय? अगो स्वतः काय करतस ना आता बघ आधी. माका सांगता स्वतः काय वागूचा तुका कळत नाही, माका सांगता माणुसकी दाखवता मोठेपणा आपली. पण काय बोलत राहुलय? हा, यांच्यावर काही काम टेकडाय मी कामात माका. सुषमा, ऐक तू माझं. गप्पा बस, तू जा ना, तू जा इथून निघून जा, तू जा. व्हिडिओज का? काय होतं ते? बोल ना, काय होतं? कावेरीसाठी, कावेरी समोर माझा हात पकडलास तू, माझा. हे बघ, तू एकदा ऐकून घ्यायला हवं होतं. वाद करून काही होणार नाही. मी वाद करते, मी वाद करते. हो, आता तुला वाटणारच मी वाद करते, कारण तुला मी नाही, आता ती लोक चांगली वाटतात, तुला ती कावेरी चांगली वाटतेय. सुषमा, तू इथनं निघून जा, तू इथनं जा. सुषमा, तू इथून नाही गेलास ना, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाटते. वेडी आहेस का तू? तू जा म्हणते ना, जा सुषमा. तू सुषमा, तू जा. सगळं तुझ्यामुळे होत आहे कावेरी, सगळं तुझ्यामुळे होत आहे. सॉरी. तुम्ही का सॉरी बोलताय? हे माझ्यामुळे झाला ना. नाही नाही, तुमच्यामुळे काही नाही झालं. मी बोलू का? नको नको, तुम्ही नका बोलू. आधीच तुम्हाला एवढा त्रास झालाय, आणि सुषमाचा राग तुम्हाला माहिती आहे ना.
कावेरी काय झालं? कसला विचार करतेस? सुषमा कशाला विचार करून तू टेन्शन घेतेस उगाच? अभि, आता जे काय घडतोय ना, आपण आपला नाता टिकवण्याचा प्रयत्न करतो. तसंच सुषमा आणि सयाजी ट्राय करत असेल ना नाता टिकवण्याचं, पण ना त्यात भांडण येतो घरात. आणि मला माहित नाही सुषमाला राग कसला आहे. कावेरी, हे वाद ही भांडणं कधीच संपणाऱ्यातली नाहीये. सुशल्याच्या आईपासून सुरुवात झाली होती भांडणांना. ती मेल्यानंतरही वाद चालूच आहे. तिला या घरात यायचं होतं ना, नाही येऊ दिलं गेलं. शेवंत, शेवंताच्या मरणानंतर सुशल्याची सगळी जबाबदारी आमच्यावर आली होती. आणि कधी नाही ते अण्णांनी आईचे शब्द मनावर घेऊन सुशल्याला ह्या घरात कधीच नाही येऊ दिलं. कधीच नाही. ना या घरातल्या कुठल्या गोष्टींमध्ये तिचा हस्तक्षेप होता, ना तिने घराचा उंबरठा ओलांडला होता. पण जेव्हा अण्णांचं विल वाचलं गेलं ना, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की अण्णांनी सुशल्याच्या नावावर काही प्रॉपर्टीचा हिस्सा ठेवलेला. सुषमाचा. तेव्हा परत वाद सुरू झाला, परत भांडणं सुरू झाली. तिने पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडला. तिला या घरावर आणि घरातल्या माणसांवर नेहमीच राग होता अगं, नेहमीच. आता पण ती काही लोकांची चांगलं वागते ना, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि आता तर सयाजीच्या अंगात अण्णा येतात म्हटल्यावर तिच्या रागाला सीमारेषा राहिलेलीच नाहीये काही. अभि, मला नाही माहित सुषमा चुकीची आहे नाहीये, नाही माहिती. पण आता जे घडतोय तर आपण तिला समजून घ्यायला हवं ना. समजून घेतलं जाईल, हा समजून घेतलं जाईल, पण ती ऐकणारातली नाहीये ना. अभिरामा, रे अभिरामा. सर, उगाच टेन्शन नको घेऊन विचार करू. सोडून द्यायचं, किती विचार करायचं. जे होतं ते होतं. सर ये. अभिरामा, रे. अरे आता काय नुसते बघत बसतालास? बसा. बस. आई पूर्वा, डाळ गरम करता. सुषमा, तुम्ही हैसर बसलास? अहो मी त्याला बोलव गेलेलो तर भूक नाही म्हणाला. विचारले काय झाला तर काय बोलू तयार नाही. मी बोलून येतो तिला. तुम्ही बसा ना, मी जेवण जाऊन देते. कावेरी, अभि उपाशी असेल ती आणि तिला त्रास होईल. रात्री भूक लागली तर. मी जेवण जाऊन देते. चेडते अम्मा, जेवण द्या ना. पूर्वा, गो पूर्वा, अगो डाळ घेऊन ये.
तुमची खूप आठवण येते बाबा. तुम्ही गेलात आणि ह्या गोष्टी सोडून दिल्या. माझा विचार नाही केला तुम्ही. आई, तुम्ही माझा विचार केला नाहीस का? फास लावून घेतलास आणि स्वतःला या सगळ्यातून मुक्त करून घेतलंस. माझं काय? सगळ्या गोष्टीमुळे आज मला त्रास होतोय आई. माझ्या संसारावर या सगळ्याचा परिणाम झालाय. लहानपणापासून एकच गोष्ट मनाशी पक्की केली होती. वाड्यात माझ्या आईला आणि मला येऊ दिलं नाही त्या वाड्यात हक्काने जायचं. तो वाडा विकायचा आणि नायकांची शान असलेला तो वाडा उद्ध्वस्त करायचा. मी काय करू? इकडे माझा संसार उद्ध्वस्त झालाय आणि मी याला कारणीभूत कुठे ना कुठेतरी तू आहेस. सगळ्यात जास्त वाईट वाटतो, याचा राग येतो मला. पण काय करू सांग नाही, काय करू? आधारीची खूप गरज आहे आई, खूप गरज आहे. कधी असं वाटतं ना, आई तू येशील, बाबा तुम्ही याल, माझ्या डोक्यावर माझा हात फिरवाल आणि सगळं काही नीट होईल, सगळं काही छान होईल. पण त्या अपेक्षाही नाही करू शकत मी. त्या अपेक्षाही नाही करू शकत. सगळं गमावलंय मी आई, बाबा सगळं गमावलंय मी. सगळं गमावलंय मी, सगळं गमावलंय मी. का आलीस तू इथे? निघ निघ, तू तुझ्यामुळे सगळं झालंय. तू कुणी असशील का? तू कावेरी असशील तर माझी आई असशील, तू कुणी असशील, पण तुमच्या दोघींमुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय, माझं आयुष्य बर्बाद झालंय. तर कुणाशी बोलायचं नाही. निघ तू, निघ निघ म्हणते ना. तुला ना वाईट सवय, सगळ्यांचा चांगला विचार करायची. सगळे आपल्या बाबतीत चांगला विचार नाही करत ना. चल. हो, नाही करणार मी कुणाचा चांगला विचार, कारण तुम्ही सगळे वाईट आहात, सगळे वाईट आहात तुम्ही. अरे एवढंच काय, माझा स्वतःचा नवरा येतं, माझा नाही राहिलाय. माझी आई, माझ्या आईलाही माझी दया येत नाहीये. कोणीच नाहीये माझं, कोणीच नाहीये माझं, कोणीच नाहीये. का वागली असतील तू माझ्याशी असं? का वागलीस माझ्याशी असं? सगळं तुझ्यामुळे झालंय. आई, मुलीचं चूक तुला बघवत नाहीये का? वागलीस असं आई. सुषमा, बाबाला माफ कर. ज्या वाटेवरून मी गेले त्या वाटेवरून परतीचा प्रवास नाही शक्य आता.
याची झळ आता सगळ्यांना पोहोचा.